विद्यार्थींनो, आपल्याला मागील सत्रात आपण रेखीय समीकरणाच्या उत्तरांविषयी शिकलो. दोन चलामधील रेखीय समीकरणासाठी किती उत्तर असू शकतात आणि त्या उत्तरांचे सुव्यवस्थित जोड ऑर्डर्ड पेयर स्वरूप कसे असते हे आपण समजून घेतले. या सत्रात आपण दोन चलामधील रेखीय समीकरणाच्या काही वेगवेगळ्या उदाहरणाचा अभ्यास करू. यामध्ये आपल्याला स्थिरांक मूल्य कॉन्स्टंट व्हॅल्यू कसे शोधायचे आणि उत्तराची सत्यता कशी. चला या सत्रासाठीचे शिक्षण परिणाम पाहूया. शिक्षण परिणाम. या सत्रानंतर विद्यार्थी खालील गोष्टी शिकतील. दोन चलामधील रेखीय समीकरण सोडवून स्थिरांक मूल्य शोधणे. दिलेले सुव्यवस्थित जोड ऑर्डर्ड पेयर समाधान आहे की नाही याची पडताळणी करणे. दोन चलामधील रेखीय समीकरणाचा आलेख समजून घेणे. महत्त्वाचे शब्द. रेखीय समीकरण, आलेख, प्रतिस्थापन, चल, स्थिरांक. उपाय. चला आपल्या मागील सत्रातील आणि मागील वर्गातील काही महत्त्वाचे मुद्दे आठवूया. दोन चलामधील रेखीय समीकरणाचे स्वरूप ax + by + c = 0 असे असते. दोन चलामधील रेखीय समीकरणाला अमर्यादित अनंत उत्तर असतात. रेखीय समीकरणाचे उत्तर शोधण्यासाठी x = 0 ठेवल्यास y चे मूल्य मिळते आणि y = 0 ठेवल्यास x चे मूल्य मिळते. आता दोन चलामधील रेखीय समीकरणाचे एक उदाहरण आठवूया. समजा आपल्याकडे समीकरण x + y = 5 आहे. जेव्हा आपण x = 0 ठेवतो तेव्हा y = 5 मिळते. त्याचप्रमाणे जेव्हा आपण y = 0 ठेवतो तेव्हा x = 5 मिळते. आपल्याला दोन उत्तरे मिळतात. या समीकरणाची दोन उत्तर सुव्यवस्थित जोड ऑर्डर्ड पेयर्स म्हणून 0,5 आणि 5,0 अशी लिहिता येतात. टिप. जर a, b हे एखाद्या समीकरणाचे उत्तर असेल तर b, a हे देखील त्याच समीकरणाचे उत्तर असेलच असे नाही, जसे की px + qy + r = 0. विद्यार्थींनो, हे आपण आधीच जाणतो बरोबर ना होय. समजा आपल्याला दोन चलामधील रेखीय समीकरण दिले आहे ज्यामध्ये एक अज्ञात स्थिरांक आहे आणि त्याचे उत्तर देखील दिले आहे. आपण त्या अज्ञात स्थिरांकाचे मूल्य शोधू शकतो का? होय, आपण ते मूल्य शोधू शकतो. कोणत्या पद्धतीने आपण अज्ञात स्थिरांकाचे मूल्य शोधू शकतो? होय, आपण दिलेल्या समीकरणात समाधान सुव्यवस्थित जोड बसवून अज्ञात स्थिरांकाचे मूल्य शोधू शकतो. चला काही उदाहरणे पाहूया आणि हे शिकूया. उदाहरण. जर x = 2, y = 1 हे 3x + 4y = p या समीकरणाचे उत्तर असेल तर p चे मूल्य शोधा. दिलेले समीकरण 3x + 4y = p आहे. आता आपल्याला अज्ञात स्थिरांक p चे मूल्य शोधायचे आहे. x = 2 आणि y = 1 बसवून पाहूया. मूल्य बसवल्यानंतर आपल्याला मिळते 3 × 2 + 4 × 1 = p. 6 + 4 = p. p = 10.
म्हणून स्थिरांकाचा मूल्य p इज इक्वल्स टू 10 आहे. आपण असे म्हणू शकतो की दोन चलामधील रेखीय समीकरणात x आणि y या दोन्ही चलांचे दिलेले मूल्य बसवून अज्ञात स्थिरांकांचे मूल्य शोधता येते जिथे x आणि y हे चल असतात. चला आणखी एक उदाहरण पाहूया. उदाहरण 7x plus y is equals to 5t into 2, minus 4 दिलेले समीकरण 7x plus 5 is equals to 5t आहे. आता आपल्याला अज्ञात स्थिरांक t चे मूल्य शोधायचे आहे. x is equals to 2 आणि y is equals to minus 4 बसवून पाहूया. 7 into 2 plus 1 into minus 4 is equals to 5t. t is equals to 10 divided by 5. t is equals to 2. म्हणून स्थिरांकाचे मूल्य t is equals to 2 आहे. चला आणखी एक उदाहरण पाहूया. 6x plus 5y is equals to t into 0, 1 दिलेले समीकरण 6x plus 5y is equals to t आहे. आता आपल्याला अज्ञात स्थिरांक t चे मूल्य शोधायचे आहे. x is equals to 0 आणि y is equals to 1 बसवून पाहूया. 6 into 0 plus 5 into 1 is equals to t. 0 plus 5 is equals to t. t is equals to 5. म्हणून स्थिरांकाचे मूल्य t is equals to 5 आहे. विद्यार्थीनो, जर स्थिरांकचे मूल्य माहित असेल तर दिलेले सुव्यवस्थित जोड ऑर्डर्ड पेर समाधान आहे की नाही हे आपण कसे तपासू शकतो? चला तपासून पाहूया. उदाहरण खालीलपैकी कोणती संयोग 1/2 into x plus 5 is equals to 4 या समीकरणाची उत्तरे आहेत? 2, 3, 1, 4, 4, 2, 6, 1, 5, 3. वरील प्रत्येकी x आणि y मूल्ये समीकरणात बसवून तपासूया आणि कोणती सुयोग समीकरणाचे समाधान आहोत ते शोधूया. जर x आणि y च्या मूल्यांना समीकरणात बसवल्यानंतर LHS is equals to RHS मिळाले तर आपण त्या जोडील ऑर्डर्ड पेर दिलेल्या समीकरणाचे समाधान म्हणू शकतो. दिलेल्या समाधानासाठी 2, 3 दिलेले समीकरण 1/2x plus y is equals to 4 आहे. आपण दिलेल्या जोडगोळी ही समीकरणाचे समाधान आहे की नाही हे सत्यापित करणे आवश्यक आहे. 2, 3 ही जोडगोळी समीकरणात 1/2 into x plus y is equals to 4 टाकून तपासूया. आपण मिळवू 1/2 into 2 plus 3 is equals to 1 plus 3 is equals to 4. डावीकडील समीकरण LHS आणि उजवीकडील समीकरण RHS समान आहेत. म्हणून 2, 3 हे 1/2x plus y is equals to 4 या समीकरणाचे समाधान आहे. दिलेल्या समाधानासाठी 1, 4 उपाय. दिलेले समीकरण 1/2x plus y is equals to 4 आहे. 1, 4 है जोडगोळी समीकरणात 1/2x plus y is equals to 4 टाकून तपासूया. आपण मिळवू 1/2 into 1 plus 4 is equals to 1/2 plus 4 is equals to 9/2 is not equals to 4. डावीकडील समीकरण LHS आणि उजवीकडील समीकरण RHS समान नाहीत. म्हणून 1, 4 हे 1/2x plus y is equals to 4 या समीकरणाचे समाधान नाही. दिलेल्या समाधानासाठी 4, 2 उपाय. दिलेले समीकरण 1/2x plus y is equals to 4 आहे.
सी 4,2 आहे. जोडगोळी समीकरणात 1/2x plus y is equals to 4 टाकून तपासूया आपण मिळवू 1/2 into 4 plus 2 is equals to 2 plus 2 is equals to 4. डावीकडील समीकरण LHS आणि उजवीकडील समीकरण RHS समान आहेत म्हणून 4,2 हे 1/2x plus y is equals to 4 या समीकरणाचे समाधान आहे. दिलेल्या समाधानासाठी 6,1 दिलेले समीकरण 1/2x plus y is equals to 4 आहे. D 6,1 ही जोडगोळी समीकरणात 1/2x plus y is equals to 4 टाकून तपासूया आपण मिळवू 1/2 into 6 plus 1 3 plus 1 is equals to 4. डावीकडील समीकरण LHS आणि उजवीकडील समीकरण RHS समान आहे म्हणून 6,1 हे समीकरणात 1/2x plus y is equals to 4 दिलेल्या समाधानासाठी 5,3 दिलेले समीकरण 1/2x plus y is equals to 4 आहे. 5,3 ही जोडगोळी समीकरणात 1/2x plus y is equals to 4 टाकून तपासूया आपण मिळवू 1/2 into 5 plus 3 5/2 plus 1 plus 3 is equals to 11/2 is not equals to 4. डावीकडील समीकरण LHS आणि उजवीकडील समीकरण RHS समान नाही म्हणून 5,3 हे 1/2x plus y is equal to 4 या समीकरणाचे समाधान नाही. निष्कर्ष 1,4 आणि 5,3 या जोड्या दिलेल्या समीकरणाचे समाधान नाहीत तर 2,3 4,2 6,1 या जोड्या 1/2x plus y is equals to 4 या समीकरणाच्या समाधान आहेत. विद्यार्थींनो आता आपण दोन चल असलेल्या रेषीय समीकरणाचा आलेख पाहूया. उदाहरण समीकरण 5x plus 6y is equals to 12 चा आलेख कसा असेल. उपाय समीकरण विचारात घ्या 5x plus 6y is equals to 12 आलेखासाठी काही गुण मिळवण्यासाठी x आणि y च्या विविध किमती समीकरणात टाकूया. x ची किंमत 0 ठेवून y ची किंमत 2 मिळते आणि x ची किंमत 6 ठेवून y ची किंमत -3 मिळते. आपल्याला पुढील तक्ता मिळतो. वरील बिंदू आलेखावर प्लॉट केल्यावर आपल्याला खालील आलेख मिळतो. जर तुम्ही आलेख नीट पाहिला तर लक्षात येईल की रेषीय समीकरणाच्या आलेखावरील प्रत्येक बिंदू हा त्या समीकरणाचे एक समाधान असतो. सत्राचा समारोप महत्त्वाच्या ध्यानाद्वारे करूया. महत्त्वाचे मुद्दे आपण दोन चल असलेल्या रेषीय समीकरणात अज्ञात स्थिरांकाचे मूल्य शोधू शकतो जिथे ax plus by is equals to u येथे a आणि b हे ज्ञात गुणांक आहेत आणि u हे अज्ञात स्थिरांक आहे. दिलेल्या क्रमबद्ध जोडीच्या स्थापातील समाधानाची जागी किमती वापरून आपण दिलेली क्रमबद्ध जोडी समीकरणाचे समाधान आहे की नाही हे प्रत्यक्ष बसवून तपासू शकतो. रेषीय समीकरणाच्या आलेखावरील प्रत्येक बिंदू हा त्या समीकरणाचे एक समाधान असते तसेच रेषीय समीकरणाचे प्रत्येक समाधान हे त्या समीकरणाच्या आलेखावरील एक बिंदू असतो.